एमपीएससीचा गोंधळ किती सुरू आहे बघून घ्या। हा तिसरा जीआर काढला एमपीएससीनी एआरटीओच्या विद्यार्थ्यांसाठी आणि यामध्ये आता काही सब ब्रँचेसला आणखी अलाउ केलेलं आहे। तर बघा सर्व गोंधळ उडलेला आहे। फक्त 5 दिवस मिळणार आहे तुम्हाला हा फॉर्म भरण्यासाठी। त्यामध्ये पण साईटचा प्रॉब्लेम, त्यामध्ये सुद्धा जे आपण फीस जे पे करतो त्या फीस पे करण्यामध्ये पण प्रॉब्लेम, सर्व सविस्तर सांगतो कोणाकोणाला अलाउ केलेला आहे आणि कधी फॉर्म भरायचा हे पण सांगतो, कारण की आत्ताच हा न्यू जीआर आलेला आहे आणि मी लगेच व्हिडिओ बनवलेला आहे, कारण की तुम्हाला कोणी याच्याबद्दल अपडेट देत नाही आणि मी एकटाच याची अपडेट देत आहे कंटिन्यू मध्ये। तर तुम्हाला सांगतो की जो आता एआरटीओची जी जाहिरात निघाली आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे एमपीएससी राज्यसेवा म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात आहे। यामध्ये जे एआरटीओ पद आहे, ज्याला आपण सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ चं पद म्हणतो, यामध्ये आरडीच प्रोडक्शन इंजिनिअरिंग वाल्यांना त्यांनी अलो केलं होतं। त्याचा एक जीआर याच्या आधीच्या याच्यात मी टाकलेला आहे। आणि आता प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये जे सँडविच विद्यार्थी, आता सँडविच म्हणजे काय बऱ्याच जणांना माहित पण नसेल, तर एक पुण्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सँडविच म्हणजे एक त्यांनी दोघांचं मिळून एक तयार केलेलं एक त्याला म्हणू शकतो की मलाही एक्झॅक्ट माहित नव्हतं याबद्दल, मला विद्यार्थ्यांचे खूप कॉल आले की सँडविच विद्यार्थ्यांना अलाउ आहे का, तर सँडविच नावाची एक शाखा त्यांनी काढलेली आहे त्यामध्ये। ओके, म्हणजे प्रोडक्शन इंजिनिअरिंग सँडविचची त्यांना अलाउ केलेला आहे। तसेच नवीन एक आहे ज्याच्यामध्ये ब्रँचेस आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, यांना सुद्धा अलाउ केलेला आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग वाल्यांना। आणि ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल यांना ऑलरेडी काय केलं होतं, त्यांनी अलाउ केलं होतं बघा। तर आता बघा प्रोडक्शन इंजिनिअरिंग, सँडविच, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, त्यानंतर मेकॅनिकल आणि ऑटोमोबाईल एवढ्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी आता काय भेटलेली आहे, संधी भेटलेली आहे। तर हे लक्षात बरं। आता यामध्ये तुम्ही म्हणणार सर संधी म्हणजे कोणती संधी मिळाली यामध्ये, त्यामध्ये मी सविस्तर तुम्हाला दाखवून देतो कुठली संधी मिळाली आहे। बघा इथे डायरेक्ट त्यांनी म्हटलंय फॉर्म कोण भरू शकते, तर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग वाले किंवा प्रोडक्शन इंजिनिअरिंग वाले, सँडविच वाले आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंगचे फॉर्म चालू आहेत ते पण भरू शकतात। ओके, यामध्ये काय झालेलं आहे, न्यायाधिकरणाने जे आहे आदेश दिले होते बघा, न्यायाधिकरणाने अंतिम आदेश दिले होते आणि यामध्ये आणखी हा बेंचेस वाढलेला आहे। तर यामध्ये बघा त्यांनी क्लिअर म्हटलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहे, समजून घ्या तुम्ही फॉर्म भरलाय राज्यसेवेचा, तुम्ही फॉर्म भरला नव्हता कारण की तुमचं प्रोडक्शन सँडविच होतं आणि तुमचं इंडस्ट्रियल होतं, तर तुम्हाला फॉर्म भरता आला आणि एआरटीओचा तेव्हा। तर तुम्ही जर फॉर्म सबमिट केला असेल, भरलेला असेल, तर तुम्हाला तो फॉर्म ओपन करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला जायचं आहे तुमच्या त्या याच्यामध्ये बघा इथं दिलंय त्या प्रोफाईलमध्ये, आणि प्रोफाईलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक रीचेक इलिजिबिलिटी म्हणून येणार। त्या रीचेक इलिजिबिलिटी मध्ये तुम्ही चेक केलं तर तुम्हाला तिथे एआरटीओ साठी टिक करायला येणार, तर तिथं अलाउ करायचं आहे आणि त्याला सबमिट करायचं आहे असं म्हटलंय। ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्यासाठी हे ओपन करून देणार आहे। आणि दुसरी जी अट आहे ती अट कोणती आहे की जर तुम्ही फॉर्मच भरला नसेल, कारण की तुम्हाला प्रोडक्शन इंजिनिअरिंग होतं, तुम्हाला फॉर्म भरायला वेळ नव्हता किंवा तुम्हाला तिथे अलाउ केलं नव्हतं, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग वाल्याने अलाउ केलं नव्हतं, तुम्ही राज्यसेवेचा फॉर्मच भरला नाही, तर तुमच्यासाठी नवीन फॉर्म पुन्हा भरण्यासाठी ते संधी देत आहे। तर पुन्हा तुम्हाला पूर्ण तुमचं प्रोफाईल बनवावं लागेल आणि ते प्रोफाईल भरून तिथे एआरटीओ साठी फक्त तुम्ही एलिजिबल आहे, तर एआरटीओच्या फॉर्मला तिथे टिक केलं की तुमचा एआरटीओचा फॉर्म होऊन जाईल। बरेच जण मला विचारत आहे सर मी ऑप्शनल कोणतं घेऊ, जर तुम्ही आता ऑप्शनल म्हणजे ह्या प्रोडक्शनसाठी किंवा इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरसाठी तर जिओग्राफी ऑप्शनल घ्या, कारण की माझा जिओग्राफी आहे, तर मी जिओग्राफीचं तुम्हाला शिकवणार आहे। मेकॅनिकल घेऊ नका, कारण की तुम्हाला मेकॅनिकल आता तुम्हाला फॉरेस्टचा फॉर्म भरता येणार नाही आहे, त्यामुळे मेकॅनिकल तिकडे तुम्हाला भरायचं काम नाही आहे, तर तुम्ही जिओग्राफीच घ्या, कारण की सर्व जीएसचे सब्जेक्ट होऊन जातात आणि जीएसच्या सब्जेक्ट, कारण की मेन्स मध्ये हा आपल्याला ऑप्शनल घ्यायला लागतो मेन्ससाठी। याच्या आधीच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये मी सर्व सविस्तर सांगितलंय। तर मेकॅनिकल घेतला तर प्रॉब्लेम होईल, तुम्हाला मेकॅनिकलचा वेगळा अभ्यास करावा लागेल, जीएसचा वेगळा अभ्यास करावा लागेल, तर त्यापेक्षा जिओग्राफी ऑप्शनल घ्या, त्यामध्ये तुम्हाला एका सोबतच सर्व याचा अभ्यास सरळ सिंपल मध्ये होऊन जाईल। ओके, तर ऑप्शनलचं पण मी सांगितलं। आता लास्ट डेट, याची डेट किती आहे तर दिनांक केली आहे 30 एप्रिल 2025, बघा इथे दिसत आहे 30 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही हा अर्ज करू शकता, परंतु तुम्ही याच्या आधीच करा, कारण की खूप जणांचे म्हणजे फीस सबमिट होत नाही आहे, चलनचा प्रॉब्लेम येत आहे। बघा चलनसाठी त्यांनी 2 मे तारीख दिलेली आहे, पण चलनमध्ये खूप प्रॉब्लेम होत आहे। काही विद्यार्थ्यांचे तर मला फॉर्म भरून द्यावं लागले, असं काय झालेलं आहे, जे आपल्या क्लासमधले विद्यार्थी किंवा अदर पण बऱ्याच जणांचे मी करून दिलं, जेवढं होईल माझ्याकडून शक्य का तेवढं मी वेळातला वेळ काढून तुम्हाला दिलेला आहे। आज पण हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेला आहे। ओके, तर 3 मे पर्यंत शुल्क तुम्ही भरू शकता, इथं दिलाय बँकेच्या कार्यालयीन वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे असं सरळ म्हटलेलं आहे। आणि बाकीच्या ज्या कंडिशन्स आहेत इथं शेवटी बघा काय म्हटलंय, तर शुद्ध पत्रक मूळ जाहिरात जी दिली आहे त्यामध्ये सर्व जे सांगितलंय अटी आणि शर्ती त्या तसच्या तसंच ठेवलेल्या आहे। म्हणजे कोणत्या अटी शर्ती, तर तुम्हाला शैक्षणिक अर्हता तुमची काय असेल हे सेम आहे। त्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स जे आहे ते पाहिजे नाही, सध्या पूर्व परीक्षेला मेन्सला लागेल, ज्यामध्ये 4 व्हीलर आणि 2 व्हीलरचं लागेल। हेवीचं लायसन्स तुम्ही नंतर पण परीक्षा कालावधी जो आहे त्यामध्ये सुद्धा काढू शकता, हे मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण बोललो आहे। त्यानंतर तुमची हाईट 163 पाहिजे, इकडे 155 पाहिजे महिलांसाठी, हे सर्व आपण डिटेल
सर्व घेतला, तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाहू शकता। एकूण जागा किती आहे आपल्या ARTOच्या, तर 21 जागा आहे, हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे आणि याचं स्ट्रक्चर वगैरे सर्व सांगितलेलं आहे, ठीक आहे। आणि याच्याबद्दलचं तुम्हाला सर्व मी डिटेल याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्या, तिथे सर्व सांगितलेलं आहे। फक्त आता इथे एक गोष्ट आणखी ऍड करायची राहिली, ते म्हणजे कोणती समजून घ्या। आज तुम्ही ते फॉर्म भरायचं ओपन करणार, ओपन केल्यानंतर जर फॉर्म भरताना ते रिचेक इलिजिबिलिटी केलं सॉरी, तर त्याच्यामध्ये जर तुमचा फॉर्म नाही भरला गेला, कारण की बऱ्याच जणांचं होऊ शकते, आता मला 2-3 कॉल आले, सर आमचा फॉर्म भरला जात नाहीये। तर गेल्या वेळेस जेव्हा सेकंड GR आला होता तेव्हा मी MPSC ला कॉल केला होता, तर MPSC ने म्हटलं होतं की जे फॉर्मची डेट आम्ही आता चालू केलेला सध्या, तर उद्या तुम्ही दुपारला भरा, म्हणजे आज त्यांनी GR काढला आणि उद्या दुपारपर्यंत चालू होईल असं सांगितलं। म्हणजे याच्यात बघा जवळपास 12-13 तासाची त्यांनी काय घेतली, मुदत मागितली। तर दुपारला म्हणजे आज जर होत नसेल, आज झालं शक्य झालं तर ट्राय करा, नाही झालं तर उद्याला दुपारला 2, 3, 4 नंतर ट्राय करायचंय, तुमचं होऊन जाणार आणि रिचेक इलिजिबिलिटी करून तो फॉर्म भरून द्या। ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी पूर्ण प्रोफाईल भरून फॉर्म भरायचा आहे। बघा खूप गोंधळ चालू आहे MPSCचा, म्हणजे मी आता थकलोय अक्षरशः, एवढे व्हिडिओ बनवावं लागत आहे मला, म्हणजे मलाही कंटाळा येते प्रत्येक वेळेस 5-5-10 मिनिटांसाठी व्हिडिओ बनवणे, परंतु आता हे नवीन चान्स विद्यार्थ्यांना भेटलेला आहे आणि मी सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवत आहे। ज्या विद्यार्थ्यांना क्लासेस संबंधी किंवा फ्री डेमो किंवा फ्री काही मी मटेरियल टाकलेलं आहे, त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या ऍपची लिंक टाकलेली आहे, तिथं सगळं मी डिटेल सिलेबसची PDF पार्ट टाकलेली आहे। आपले व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, तिथे जॉईन करा। काही आणखी अपडेट आली, आणखी विद्यार्थी ऍड झाले, काही चेंजेस झाले, एक्झाम डेट वाढली, तर सर्व मी नाही का आपल्या ग्रुपवर आपल्या ऍपवर टाकतो। माझ्यासोबत जे कनेक्टेड आहे त्यांना मी पर्सनली जेवढं होईल तेवढं मी सपोर्ट करत आहे। फक्त तुमचं एकच काम आहे की लाईक करणे, शेअर करणे, सबस्क्राईब करणे, जेणेकरून मला तुमचा सपोर्ट मिळेल। तर काही अडचणी असेल तर कमेंट सेक्शन मध्ये खाली मेन्शन करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।